वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। तर एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। शिंदे सेनेचे मंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच मराठी शिकण्यासाठी परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी 1 महिन्याचा मुदतवाढ दिलेला होता। त्यानंतर आपण पाहतोय तरी देखील अनेक मराठी आणि रिक्षा चालक होते ज्यांना जुजबी मराठी देखील येत नव्हती आणि त्यानंतर आज या मराठी आणि रिक्षा चालकांच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली आणि एक मागणी ठेवली की आम्हाला 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी। आणि आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय एकीकडे शिंदे सेनेच्या नेत्यांनी 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली होती आणि त्याच निर्णयाला आपण पाहतोय फडणवीसांचा शह पाहायला मिळतोय। फडणवीसांनी आता मराठी साठी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। निश्चितपणे कुठेतरी जो निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिंदे सेनेचे जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक त्यांनी घेतला होता रिक्षा आणि टॅक्सी चालकांसंदर्भात की आता इथून पुढे कारवाई केली जाईल किंवा फक्त 1 महिना तुम्हाला अधिकचा दिला जाईल, मात्र त्याला आता कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निर्णयाला शह दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की 1 वर्षाची मुदत जी आहे ती रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आपण देत आहोत। त्यामुळे कुठेतरी प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय दिलेला आहे त्याला कुठेतरी हा शह देण्याचा प्रयत्न होतोय का असंच आता चित्र राजकीय वर्तुळात दिसतंय। कारण पुन्हा एकदा या निर्णयाला घेऊन या सगळ्या गोष्टींना घेऊन पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे सेना आमने सामने येतंय का अशी देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे। कारण जो निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला होता आणि त्यानंतर आता हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदललेला आहे। याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं होतं की जो निर्णय मंत्री घेतील तो निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, त्याच्याच आधारे हा निर्णय घेतला गेलेला आहे का। कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाई करायला देखील सुरुवात केलेली होती। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना नोटीस देखील द्यायला सुरुवात केलेली होती। जे मराठी बोलत नाहीत किंवा त्यांना मराठी बोलता येत नाहीत अशा रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना नोटीस देण्याची सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर त्यांना 1 महिन्याच्या आत जर का मराठी शिकता आलं नाही तर तुमचा बॅच जो आहे तो रद्द होईल अशी घोषणा असा निर्णय केला गेला होता। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो बदललेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय सुप्त संघर्ष पुन्हा एकदा पेटतोय का। कारण परिवहन मंत्री यांनी एक निर्णय घेतला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय बदललेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या निर्णयाला घेऊन या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या या मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे सेना आमने सामने येईल का आता हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता नेमकं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नेमकी आपली भूमिका काय म्हणतात, हा जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विश्वासात घेता किंवा त्यांच्याशी चर्चा करून घेतला गेलेला आहे का, हे आता खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईकच सांगू शकतील। त्यामुळे आता थोड्या वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माध्यमांशी संवाद साधतील आणि नेमकी त्यांची भूमिका काय आहे, मुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्याला त्यांची देखील मान्यता होती का, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।